25 जानेवारी 2005 होता। वेळ दुपारी 3च्या आसपास असेल। 3 महिन्यांपूर्वी आमदार म्हणून निवडून आल्याचा आनंद आणि अवघ्या 9 दिवसांपूर्वी लग्न झाले। कवळ्या उन्हात राजू पालच्या चेहऱ्यावर या 2 आनंदांची चमक स्पष्ट दिसत होती। राजू पाल काही कामानिमित्त बाहेर गेला होता आणि काम संपवून मित्रांसोबत घरी परतत होता। अलाहाबादच्या धुमनगंज भागात निवा क्रॉसिंग करण्यापूर्वी त्यांना पती पत्नी त्यांच्या स्कूटरसह उभे असलेले दिसले। राजू पाल स्वतः त्यांची SUV चालवत होता। आम्ही जवळ गेलो तेव्हा आम्हाला आमच्या ओळखीची महिला दिसली आणि स्कूटरवर तेल संपल्याचे कळले। त्यांनी महिलेला घरी सोडण्यासाठी त्यांच्या कारमध्ये बसवले, तर तिचा नवरा स्कूटर घेऊन पेट्रोल पंपाकडे गेला। राजू पाल यांची SUV कार काही अंतरावर गेली असताना अचानक समोरून आणि मागून 2 वाहनांनी त्यांना घेरले। कोणाला काही समजण्यापूर्वीच सर्व बाजूंनी अंधाधुंद गोळीबार सुरू झाला। गोळ्यांनी परिसर हादरला होता। राजू पाल यांना खिडकी उघडून जीव वाचवण्यासाठी धाव घेतली, पण हल्लेखोर व्यावसायिक नेमबाज होते। ते राजूच्या मागे धावले आणि गोळीबार करत राहिले। राजूला गोळ्यांनी लोटून नेण्यात आलं। दरम्यान त्यांचे समर्थक तिथे पोहोचले आणि त्यांना रुग्णालयात नेलं। हे पाहून हल्लेखोरांनी पुन्हा गोळीबार सुरू केला। राजू पालवर 5 किलोमीटरपर्यंत गोळ्या झाडल्या जात होता। रुग्णालयात पोहोचण्यापूर्वी राजू पाल यांचा मृत्यू झाला। भर दिवसा आमदाराच्या हत्येने राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली होती। बसपा आमदार राजू पाल यांची ही हत्या होती आणि फुलपूर लोकसभा मतदारसंघाचे तत्कालीन खासदार अतिक अहमद यांच्या गुंड आणि गुंडांनी ही हत्या केली होती। या प्रकरणाचा निकाल शुक्रवारी आला आणि राजू पाल यांच्या हत्येप्रकरणी 7 जणांना दोषी ठरवून शिक्षा सुनावण्यात आली। अतिक अहमद आणि त्यांचा भाऊ अशरफ यांचे गेल्या वर्षीच निधन झालं। दोघांनाही रुग्णालयात नेत असताना 3 तरुणांनी गोळ्या झाडल्या। राजू पालच्या खटल्यात रुक्साना आणि तिचा पती सादिक, ज्याला राजू पालने आपल्या कारमध्ये लिफ्ट दिली होती, त्याच महिलेची साक्ष सर्वात महत्त्वाचा दुवा ठरली। या हल्ल्यात रुक्सानालाही गोळी लागली, मात्र ती वाचली आणि प्रत्यक्षदर्शी बनली। या हत्येपूर्वी 2002 मध्ये अतिक अहमद आणि राजू पाल यांच्यात वैर सुरू झालं होतं। वास्तविक राजू पाल हे इतिहास लेखक होते आणि त्यांनी अतिकसाठीही काम केल्याचं सांगितलं जातं, मात्र नंतर तो तिच्यापासून वेगळा झाला। 1980च्या दशकात उत्तरार्ध अतिकने गुन्हेगारी साम्राज्याचा विस्तार करण्याबरोबरच राजकारणाच्या जगात प्रवेश केला होता। 1989 मध्ये पश्चिम अलाहाबाद मतदारसंघातून अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवून पहिल्यांदा आमदार झालेले अतिक अहमद यांनी 2002 मध्ये अपना दलाच्या तिकिटावर निवडणूक लढवली आणि विजयी झाले। हा तोच काळ होता जेव्हा अतिक अहमद पूर्वांचलमध्ये प्रसिद्ध होते आणि अलाहाबादच्या या जागेवर पक्षांना त्यांच्या विरोधात उमेदवारही मिळू शकले नाहीत। अशा परिस्थितीत राजू पाल यांनी राजकारणात प्रवेश केला आणि ते बसपचे नेते बनले। इथून दोघांमध्ये वैर सुरू झालं। 2004 मध्ये लोकसभेची निवडणूक झाली तेव्हा अतिक अहमद फुलपूरमधून समाजवादी पक्षाच्या तिकिटावर विजयी झाले आणि ते खासदार झाल्यानंतर पश्चिम अलाहाबाद विधानसभेची जागा रिक्त झाली। त्यानंतर आपला भाऊ अशरफ यांनी तेथून आमदार व्हावे अशी अतिकची इच्छा होती। पोटनिवडणुकीत त्यांनी अशरफ यांना समाजवादी पक्षाकडून तिकीट मिळवून दिले। येथे राजू पाल यांनीही बसपकडून तिकीट आणलं। निवडणुका झाल्या आणि राजू पाल यांनी अतिक अहमद यांचा भाऊ अशरफ यांचा पराभव केला। पश्चिम अलाहाबादची जागा पहिल्यांदाच अतिक अहमदच्या ताब्यातून मुक्त झाली। अतिकसाठी हा मोठा धक्का होता। राजू पाल यांच्यावर हल्ला झाला तेव्हा त्यांना आमदार होऊन 3च महिने झाले होते। या हल्ल्यात अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अशरफ यांची नावे समोर आली आहेत। प्रथम या प्रकरणाचा तपास UP पोलिसांनी केला आणि नंतर हे प्रकरण CBIकडे गेले। CBI न्यायालयाने अतिक अहमदच्या 6 गुंडांना दोषी ठरवलं असून एकाला जन्मठेपेची आणि एकाला 4 वर्षाची शिक्षा सुनावली आहे। या प्रकरणी 10 जणांविरोधात आरोपपत्र दाखल करण्यात आले असून त्यात अतिक अहमद आणि त्यांच्या भावासह 3 जणांचा मृत्यू झालाय। याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा। तेव्हा पुन्हा भेटू पुढील भागात। तोपर्यंत धन्यवाद।